शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई लिलाव सुरू करावेत, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन दराचा निच्चांक, साधा हमी भाव ही मिळेना, शेतकरी हवालदिल। पुढली मोठी बातमी निघते, एकट्या नाशिक जिल्ह्यात रोज कांदा आवक 1.25 लाख क्विंटल, मग निर्यात केवळ 50,000 टनच का, शेतकऱ्यांचा सवाल। पुढली मोठी बातमी निघते, परभणी हिंगोली जिल्ह्यात 9 लाख क्विंटल कापूस खरेदी। पुढली मोठी बातमी निघते, घोषणांच्या पावसात शेतीसाठी निधीचा दुष्काळ, राज्याच्या अर्थसंकल्पात ही शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव काहीच नाही। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर संचालक मंडळाला जाग, पुणे बाजार समितीत दम्मी अडत्यांवर कारवाई। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांनो मागत बसण्यापेक्षा कोणते सरकार आणायचे ते ठरवा, नाना पाटेकर यांचं शेतकऱ्यांना आव्हान। पुढली मोठी बातमी निघते, एकाच वर्षात 2 वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान, राज्य सरकारचा निर्णय। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना कालची एकादशी पावली, ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना 14,600 रुपये मिळणार। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।